स्क्रीन दिसत आहे सर्वांना? हॅलो. हा दिसते सर. ओके ठीक आहे. आवाज पण क्लिअर आहे ना? हो सर. ठीक आहे. तर आजचे जे टॉपिक आहेत आपले, ठीक आहे, जे ट्रेनिंग सेशन आहे आपलं एव्हरी वेडनेसडे प्रमाणे, ते सेशन आपले 3 टॉपिक आहेत. त्यातला पहिला आहे ऑनलाईन टू साहिल सर तुमचं माईक ऑन आहे, ऑफ करा. थँक्यू. ओके ठीक आहे. तर आजचं सेशन आपण 3 टॉपिकवर बघणार आहोत. जे 3 टॉपिक आहेत, पहिला आपला ऑनलाईन टू ऑफलाईन प्रपोजल कन्व्हर्शन, ठीक आहे, हा पहिला पॉईंट आहे. दुसरा आहे बिल्डिंग परमिशन मिक्स यूज आणि तिसरा आहे हार्डशिप चेंजेस, ठीक आहे. हे सर्व नवीन टॉपिक आहेत. मे बी जो फर्स्ट टॉपिक आहे ऑनलाईन टू ऑफलाईन प्रपोजल कन्व्हर्शन, हा नवीन टॉपिक आहे. आणि हार्डशिप चेंजेस, तर हे महत्त्वाचे टॉपिक आज आपण बघणार आहोत, ठीक आहे. तर सर्वात पहिला पॉईंट जो आहे तो ऑनलाईन टू ऑफलाईन प्रपोजल कन्व्हर्शन. आता हे ऑनलाईन टू ऑफलाईन प्रपोजल कन्व्हर्शन म्हणजे काय ते आपण आधी समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल, एखादा प्रपोजल आहे, तुम्ही इन्व्हर्ट केलेला आहे एखाद्या अक्षय सर 2 मिनिट. निकम सर तुमचं माईक ऑफ करा ना, कसं आहे दुसऱ्यांना पण प्रॉपरली आवाज जाणार. थँक्यू. ओके ठीक आहे. चला, तर ऑनलाईन टू ऑफलाईन प्रपोजल कन्व्हर्शन म्हणजे काय, ठीक आहे. नक्की ही प्रोसेस काय असते, ठीक आहे, हा टॉपिक आहे काय. तर ऑनलाईन टू ऑफलाईन प्रपोजलमध्ये एखादं प्रपोजल आहे ते तुम्ही इन्व्हर्ट केलेलं आहे, ठीक आहे. आज केलं असेल किंवा 2 महिने आधी केले असेल, 3 महिने आधी असेल, ती प्रपोजल इन्व्हर्ट केलेलं आहे, ऑथॉरिटीकडे पेंडिंग आहे किंवा ऑथॉरिटीने तुम्हाला पाठवलेलं आहे, इन प्रोसेसमध्ये आहे. पण काही दिवसानंतर ते प्रपोजल ऑफलाईन मंजूर करून घेतलं आपण, ठीक आहे. असे लास्ट टाइम इश्यू आले होते की बरेच प्रपोजल आमच्याकडे पेंडिंग आहेत, पण आम्ही ते ऑफलाईन मंजूर करून घेतलेले आहेत. त्यामुळे ते पेंडन्सी रिपोर्ट दिसतो किंवा त्या प्रपोजलला पुरा फॉरवर्ड काही करता येत नाही आहे. पण प्रपोजल तर ऑफलाईन आपण मंजूर केलेला आहे. त्यासाठी ती प्रोसिजर कशी करायची, म्हणजे ऑनलाईन टू ऑफलाईन जो कन्सेप्ट आहे हा त्याबद्दल आहे, ठीक आहे. एक प्रपोजल तुम्ही इन्व्हर्ट केलेला आहे आणि ते प्रपोजल ऑथॉरिटीकडे पेंडिंग आहे आणि ते काही काळानंतर तुम्ही त्याला मंजुरी घेतली, ती कशी ऑफलाईन पद्धतीने, ठीक आहे. प्रपोजल तर तुमचं मंजूर झालं आहे ऑफलाईन पद्धतीने आणि प्रपोजल तुम्ही सिस्टीममध्ये सुद्धा इन्व्हर्ट केलेला आहे, ठीक आहे. तर इन्व्हर्ट केलेलं प्रपोजल सिस्टीममधून कसं रिमूव्ह करायचं, रिमूव्ह तर नाही होणार, त्याला आपण रिजेक्शन म्हणू शकतो. ऑथॉरिटीकडून त्याला रिजेक्शन कसं आपण करून घेऊयात, ही प्रोसेस ऑनलाईन टू ऑफलाईन प्रपोजल कन्व्हर्शनमध्ये आहे. याच्यामध्ये 2 टॉपिक आहेत. जसं पहिला टॉपिक जो आहे प्रपोजल इन्व्हर्ट केलेला आहे, ठीक आहे, इन्व्हर्ट केलेला आहे आणि ऑफलाईन मंजूर करून घेतलेला आहे, हा झाला पहिला टॉपिक. दुसरा टॉपिक म्हणजे प्रपोजल, जसं आता एखादं काउन्सिल आहे आणि RP एका डिस्ट्रिक्टमधले आहे, जसं एक RP आहे रत्नागिरी RP आणि रत्नागिरी काउन्सिल. तो एरिया कुठला आहे तुमच्या लक्षात नाही, फाईल तुम्ही काउन्सिलला पुट केली, पण काही दिवसांनी तुम्हाला माहीत पडले की फाईल काउन्सिलची नाही आहे, RPची आहे, ठीक आहे. म्हणजे रॉंग सिलेक्शन ऑफ ऑफिस, म्हणजे चुकीनं दुसऱ्या ऑफिसमध्ये फाईल सबमिट केली आहे, ठीक आहे. हे 2 टॉपिक या ऑनलाईन टू ऑफलाईन प्रोसेसमध्ये आपले आज कव्हर करायचे आहेत, ठीक आहे. तर याची प्रोसिजर कशी राहते आपण स्टार्ट करूयात, ठीक आहे. आता एखादं प्रपोजल आपण घेऊयात की आपण जे इन्व्हर्ट केलेले आहेत. आता आमच्याकडे भरपूर प्रपोजल आहेत जे आम्ही टेस्ट केलेले आहेत, जे इन्व्हर्ट केलेले आहेत, ठीक आहे. आधी आपण आर्किटेक्टचं लॉग इन करूया. ठीक आहे. आता हे लॉग इन केल्यानंतर कुठल्या काउन्सिल करायचं, काउन्सिल सिलेक्ट करून घ्यायचं आपलं. आता मी रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल केलं आहे. आता हे आर्किटेक्टचं डॅशबोर्ड आहे, ठीक आहे. याच्यामध्ये भरपूर प्रपोजल आहेत. आता आपल्याला एखादं प्रपोजल टेस्ट करायचं आहे. जे प्रपोजल आहे आपण जे ऑफलाईन मंजूर करून घेतलेलं आहे, पण काही दिवसाआधी आपण ते प्रपोजल इन्व्हर्ट ऑनलाईन सुद्धा केलं होतं, ठीक आहे. आता त्या प्रपोजलला ऑथॉरिटी करून कसं रिमूव्ह करून घ्यायचं, मॅक्झिममली या प्रोसेसमध्ये ऑथॉरिटींचंच वर्क आहे. प्रोसेस कशी राहते हे आपल्याला सुद्धा माहीत पडलं पाहिजे, म्हणून आपण हा आजचा टॉपिक घेतला आहे, ठीक आहे. आता एक प्रपोजल आहे, फॉर एक्झाम्पल मी माझ्याकडे नोट केलेला आहे, एक प्रपोजल आहे, प्रपोजल नंबर 7751, ठीक आहे. कंप्लीट प्रपोजल डिटेल चेक करूया. सेवन 751, ठीक आहे. आर्किटेक्ट कोण आहेत, रोहित मापनकर. यांच्या लॉगिन ही फाईल ऑनलाईनमध्ये सबमिट केलेली आहे, ठीक आहे. केव्हा सबमिट केलेली आहे, 26/7/24 आपण केव्हा पण इन्व्हर्ट केलेली असू शकते, मे बी मागच्या वर्षी सुद्धा इन्व्हर्ट केलेली असू शकते, ठीक आहे. आता त्याचं स्टेटस काय आहे, इन प्रोसेस, म्हणजे फाईल ऑथॉरिटीकडे पेंडिंग आहे. कोणत्या ऑथॉरिटीकडे पेंडिंग आहे, फर्स्ट ऑथॉरिटी. काही ॲक्शन घेतलेली आहे का नाही, ठीक आहे. संतोष जाधव जो फर्स्ट ऑथॉरिटी आहे, म्हणजे ऑथॉरिटीचं नाव दिसेल. फाईल कोणाकडे पेंडिंग आहे,
इथे पेंडिंग दिसत आहे. पण आता ती फाईल ऑफलाईन मंजूर झालेली आहे आणि सिस्टीममध्ये इन प्रोसेस दिसत आहे. तर आपल्याला ती फाईल इथून कशी रिजेक्ट करून घ्यायची, ठीक आहे. आणि हे फाईल ऑथॉरिटीकडे पेंडिंग दिसत असेल, आपण ऑथॉरिटी सुद्धा लॉग इन एकदा ट्राय करूया. ठीक आहे, ऑथॉरिटीचं लॉग इन आहे. आपण प्रपोजल नंबर घेतला आहे 7751. हे बघा, हा 7751. ऑथॉरिटीचे जे स्टेप राहते कशासाठी पेंडिंग आहे हे बघा, 7751 हे प्रपोजल आहे, हे ऑथॉरिटीकडे पेंडिंग आहे. पण आपण ती या प्रपोजलची मंजुरी ऑफलाईन घेतलेली आहे. ठीक आहे, आता ऑफलाईन मंजुरी घेतलेली आहे तर या फाईलला कसं प्रोसीड करायचं. आता असं असू शकते, आता फाईल तुम्ही ऑफलाईन मंजूर करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता तुम्हाला इन फ्युचरमध्ये त्याची प्लेन घ्यायची आहे, पार्ट घ्यायची आहे, फुल घ्यायचा आहे. पण प्रपोजल तुम्ही ऑफलाईन घेतलेला आणि सिस्टममध्ये सुद्धा इन्व्हर्ट करून घेतलेला आहे. तर याच फाईलला कंटिन्यू करून तुम्ही प्रोसेस कशी करायची. ठीक आहे, आता हे प्रपोजल आहे, हे फाईल पेंडिंग दिसत आहे, इन प्रोसेस दिसत आहे. तर या फाईलला कसं आपण रिजेक्ट करून घेऊया. ठीक आहे, आपण आता आर्किटेक्टचं लॉग इन करूया परत. तुम्हाला जे जे पॉईंट समजतील नाही तुम्ही नोट डाऊन करू शकता. लास्टमध्ये आपण क्वेश्चन अँड आन्सरचं सेशन एकदा घेऊयात. मी परत रिपीट सुद्धा करणार ही प्रोसेस. ठीक आहे, बघितलं. ठीक आहे, जे प्रपोजल आपण बघितलं ते इन प्रोसेसमध्ये आहे, ते आपल्याला सिस्टीममधून रिमूव्ह करायचं म्हणजे रिजेक्ट करून घ्यायचं आहे. तर याची प्रोसिजर कशी राहते. आता प्रपोजल ऑफलाईन मंजूर करून घेतलेली आहे. आता ऑफलाईन मंजूर केलेलं आपल्याला जर सिस्टीममध्ये घ्यायचे असेल तर आपण काय करतो, सर्व्हिस डेटा एंट्री करतो. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. फाईल आपली इन्व्हर्ट झालेली आहे, आधी आपल्याला ती इन्व्हर्ट झालेली फाईल बिल्डिंग परमिशनची जी ऑफलाईन मंजूर करून घेतलेली आहे ती ऑथॉरिटीकडून आधी आपल्याला रिजेक्ट करून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर रिजेक्ट करायसाठी आपल्याला ती काय करावं लागेल, त्या प्रपोजलसाठी सर्व्हिस डेटा एंट्री करावं लागेल. ठीक आहे, सर्व्हिस डेटा एंट्री कशी करायची मे बी सर्वांना माहिती आहे, आपले सेशन सुद्धा त्या झालेले आहेत. फक्त आपल्याला त्या प्रपोजलची सर्व्हिस डेटा एंट्री करायची आहे. ठीक आहे, सर्व्हिस डेटा एंट्री नॉर्मली जे राहते मी सर्व्हिस डेटा एंट्री टेस्टिंगसाठी माझ्यासाठी करून ठेवलेली आहे. प्रपोजल नंबर सुद्धा त्याचा नोट डाऊन करून ठेवलेला आहे. ठीक आहे, नॉर्मल आपल्याला त्या प्रपोजलची जे ऑफलाईन प्रपोजल मंजूर झाला आहे त्याची सर्व्हिस डेटा एंट्री करायची आणि ते ऑथॉरिटी करून मंजूर करून घ्यायची. ठीक आहे, मंजूर केल्यानंतर त्याचा स्टेटस चेक करायचं की सर्व्हिस डेटा एंट्री अप्रूव्ह झाली आहे की नाही. हे बघा, हे प्रपोजल आहे. या प्रपोजल जे ऑफलाईन मंजूर झालं आहे त्याची सर्व्हिस डेटा एंट्री करून घेतल्यानंतर हे ऑथॉरिटीकडून आपण अप्रूव्ह करून घेतली आहे. ठीक आहे, म्हणजे काय होणार, आपला जो रेकॉर्ड आहे ऑफलाईनचा तो ऑनलाईनला फक्त सर्व्हिस डेटा एंट्रीमध्ये झाला. आता आपल्याला ही फाईल जी इन प्रोसेसमध्ये ऑथॉरिटीकडे पेंडिंग दिसत आहे ती रिजेक्ट करून घ्यावी लागेल. तर ते कसे करायची, आता सर्व्हिस डेटा एंट्री झाली, सर्व्हिस डेटा एंट्री करून झाल्यानंतर ती मंजूर करून घेतली ऑथॉरिटीकडून. आता जे वर्किंग आहे याच्यामध्ये आपलं काम फक्त एवढंच आहे की सर्व्हिस डेटा एंट्री त्या प्रपोजलची करून द्यावं लागेल. बाकीचं जे वर्किंग आहे ते ऑथॉरिटी करेल. ठीक आहे, तरी तुम्हाला ऑथॉरिटीचं लॉगिन सुद्धा मी एकदा दाखवून देतो. ठीक आहे, आता हे ऑथॉरिटीचं लॉगिन आहे. ऑथॉरिटीच्या लॉगिनला जे पेंडिंग फाईल आहे, ठीक आहे, ती पेंडिंग फाईल कशी रिजेक्ट करून घ्यायची की रिमूव्ह करून घ्यायची. हे बघा 7751. ठीक आहे, हे प्रपोजल आहे ऑथॉरिटीच्या लॉगिनला पेंडिंग आणि तुम्ही या प्रपोजलसाठी जे ऑफलाईन घेतला त्याची सर्व्हिस डेटा एंट्री केलेली आहे आणि ती सर्व्हिस डेटा एंट्री केल्यानंतर ऑथॉरिटीने अप्रूव्ह सुद्धा केलेली आहे. ठीक आहे, आता ही फाईल जी इन प्रोसेसमध्ये दिसत होती ती रिजेक्ट कशी करायची, तर हे आर्किटेक्टचं लॉगिन सॉरी हे ऑथॉरिटीचं लॉगिन आहे. हे वर्किंग जे आहे, हे रिजेक्शनचं वर्किंग जे आहे ते ऑथॉरिटी त्यांच्या लेवलला करेल. ठीक आहे, फक्त प्रोसेस काय राहते हे आपल्याला समजून घ्यायची आहे. ठीक आहे, आता हे रिजेक्शन ऑफ प्रपोजल ऑथॉरिटीच्या लॉगिनला एक मॉड्यूल आहे, त्याच्यामध्ये ते सिलेक्ट सर्व्हिस करणार. ठीक आहे, आता याच्यामध्ये रिझन विचारला आहे, याच्यामध्ये एवढे रिझन दिलेले आहेत. आपण जे रिझन करत आहे ऑफलाईन फाईल प्रपोजल, ऑफलाईन म्हणजे जे प्रपोजल इन्व्हर्ट केलेलं आहे त्याला आपण काही दिवसानंतर ऑफलाईन मंजूर करून घेतला आहे. ठीक आहे, तर ते ऑफलाईन केलेलं जे प्रपोजल आहे ते सिस्टीममध्ये जे पेंडिंग दिसत आहे ते इथून कसं रिमूव्ह करायचं. ठीक आहे, कसं रिमूव्ह करायचं त्याचं आपण दोन ऑप्शन आहेत. एक अनदर ULB प्रपोजल जे मी तुम्हाला सेकंड टॉपिक सांगितलं आहे आणि पहिला आहे ऑफलाईन फाईल प्रपोजल.
जे प्रपोजल आपलं ऑफलाईन मंजूर झालं आहे ते सिलेक्शन करूया इथे ऑफलाईन फाईल प्रपोजल. ठीक आहे, आता इथे प्रपोजल नंबर टाकावा लागेल. प्रपोजल नंबर कुठला, जो इनवर्ड आहे ऑथॉरिटीच्या लॉगिनला जो इनवर्ड झालेला आहे. ठीक आहे, इनवर्ड कोणता झालेला प्रपोजल आहे, जो पेंडिंग आहे. तो प्रपोजल नंबर आहे हा. ठीक आहे, आपण कंप्लीट प्रपोजल दिले सुद्धा याची एकदा ओपन करून घ्या म्हणजे आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, हे बघा हे प्रपोजल आहे, इन प्रोसेस दिसत आहे. ठीक आहे, इन प्रोसेस दिसत आहे. प्रपोजल नंबर आपण सर्च केला. ठीक आहे, आता याच्यामध्ये ऑथॉरिटी लॉगिनला फक्त ऑथॉरिटी काय करेल, इथे प्रपोजल नंबर टाकेल. इथे प्रपोजल नंबर टाकल्यानंतर इथे आता विचारला अप्रूव्ह सर्व्हिस डेटा एंट्री. जे मी तुम्हाला सर्व्हिस डेटा एंट्री सांगितली ना की त्या प्रपोजलसाठी तुम्हाला ऑफलाईन मंजूर झालेल्या प्रपोजलसाठी सर्व्हिस डेटा एंट्री करावं लागेल आणि ऑथॉरिटीकडून अप्रूव्ह करून घ्यावं लागेल. ठीक आहे, आता सर्व्हिस डेटा एंट्री जे मी तुम्हाला दाखवली होती त्याचा प्रपोजल नंबर आहे आपला 8460. ठीक आहे, इथे ते सर्व ऑथॉरिटींना शो होतील जे सर्व्हिस डेटा एंट्री अप्रूव्ह झालेला आहे. हे बघा लास्टमध्ये 8460. ठीक आहे, आता बघा आपण जो सिलेक्शन घेतला बिल्डिंग परमिशन रिझन घेतलाय ऑफलाईन फाईल प्रपोजल, जी फाईल आपली अप्रुव्हल झालेली आहे ऑफलाईन. ठीक आहे, त्याचा प्रपोजल नंबर टाकला. इनवर्ड जे सिस्टीममध्ये पेंडिंग आहे त्याचा प्रपोजल नंबर टाकला आणि सर्व्हिस डेटा एंट्री जो आपण अप्रूव्ह करून घेतला त्याचा नंबर टाकला. ठीक आहे, आता इथे सबमिट करूयात. सबमिट केल्यानंतर ऑथॉरिटीला इथे एक रो दिसेल, रो मध्ये प्रपोजलची डिटेल दिसेल. ठीक आहे, आता बघा प्रपोजल आपण टाकल्याबरोबर इथे सर्च केलं. जर ते सर्व्हिस डेटा एंट्री आपण जर केली नाही तर इथे ते सर्च होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे आपण जे प्रपोजल सिलेक्ट केलं त्यानुसार हे सिलेक्शन इथे झालेले आहे. त्यानंतर ऑथॉरिटी काय करेल, ऍक्शनवर क्लिक करेल. ऍक्शनवर क्लिक केल्यानंतर इथे बघा हे डिटेल ओपन होईल आणि डिटेलमध्ये यांना एकच ऑप्शन आहे, फायनल रिजेक्शन. म्हणजे पेंडिंगमध्ये प्रपोजल जे होतं सिस्टीममध्ये, ठीक आहे, त्याला आता आपण ऑथॉरिटीकडून रिजेक्ट करत आहोत. ठीक आहे, ऑथॉरिटी याचा रिमार्क दिसेल. आता इथे बघा रिमार्क ऑटोमॅटिक इथे रिमार्क आलेला आहे. ठीक आहे, आता रिमार्क काय बघा, अबो मेन्शन प्रपोजल कोड प्रपोजल नंबर 7751 इज अप्रूव्ह ऑफलाईन बाय ऑथॉरिटी. नो प्रोसीड विथ दी अप्रूव्ह सर्व्हिस डेटा एंट्री कोड अँड प्रपोजल नंबर 8460. ठीक आहे, आता याच्यामध्ये जो 8460 म्हणजे आपण जो सर्व्हिस डेटा एंट्रीचा नंबर आहे तो, याच्यामध्ये जो रिमार्क आहे ऑटोमॅटिकली आलेला आहे तो की ऑफलाईन प्रपोजल हे मंजूर झालेलं आहे म्हणून हे फाईलमधून सिस्टीममधून रिजेक्ट करत आहोत आपण. ठीक आहे, आता इथे आणि ॲडिशनल रिमार्क जर द्यायचा असेल तर ऑथॉरिटी ते देऊ शकतात. ठीक आहे, आता इथे सबमिट करूयात. आता सबमिट केल्यानंतर बघा प्रपोजल नंबर 7751 फॉर बिल्डिंग परमिशन हॅज बीन रिजेक्टेड. ठीक आहे, जी फाईल आपली पेंडिंग होती ऑथॉरिटीकडे, ठीक आहे, जी फाईल ऑथॉरिटीकडे पेंडिंग होती पण आपण ती ऑफलाईन मंजूर करून घेतली होती. ठीक आहे, तर ती फाईल सिस्टीममधून आपण रिमूव्ह केली आहे. रिमूव्ह केली म्हणजे रिजेक्ट केलेली आहेत. आपण कंप्लीट प्रपोजल इथे ओपन केलं होतं, आधी काय होतं इथे इन प्रोसेस. ठीक आहे, हा प्रपोजल नंबर आहे 7751 इन प्रोसेस होता. याला रिफ्रेश करूयात. आता बघा स्टेटस काय आला आहे, रिजेक्ट आलाय, इथे रिजेक्ट आलाय आणि त्यानंतर ऑथॉरिटीच्या लॉगिनला बघा फाईल दिसत होती 7751. आता ते जे रिफ्रेश कराल ऑथॉरिटी जेव्हा रिफ्रेश कराल त्यांच्या लॉगिन मधून ही फाईल रिमूव्ह झालेली असेल. बघा 7751 बघा सिस्टीम मध्ये आता 7751 इथून जो प्रोजेक्ट होता तो रिजेक्ट झालेला आहे म्हणजे ऑटोमॅटिकली रिमूव्ह झालेला आहे. ठीक आहे, तर ही प्रोसेस होती आपली ऑनलाईन ऑफलाईनची. ठीक आहे, आता याच प्रपोजलला तुम्ही आता काय ऑफलाईन मंजूर झाला आहे. आता तुम्हाला जे समोरची प्रोसेस आहे प्लिंथ आहे, पार्ट आहे, फुल ओसी आहे, या प्रपोजलला घेऊन तुम्ही आता कंटिन्यू या सर्व्हिस डेटा एंट्रीच्या प्रपोजलने तुम्ही त्याला कंटिन्यू करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता काही डेटा एंट्री किंवा काही नवीन एंट्री करायची गरज नाही आहे. ठीक आहे, तर ही होती आपली पहिली प्रोसेस कुठली, ऑनलाईन ऑफलाईनची, ऑनलाईन टू ऑफलाईन प्रपोजल कन्व्हर्शन. ठीक आहे, आता ही पहिली प्रोसेस होती आपली ऑफलाईनची. आता दुसरं आहे, आता एखादी फाईल आहे ते चुकून दुसऱ्या ULB मध्ये सबमिट झाली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं रत्नागिरी RP ची फाईल होती पण ते चुकीने रत्नागिरी काउन्सिलमध्ये सबमिट झालेली आहे. ठीक आहे, त्यासुद्धा त्याची प्रोसेस जसं आपण पहिली प्रोसेस बघितली की त्याला आपल्याला सर्व डेटा एंट्री करावं लागेल. तर याच्यामध्ये सर्व डेटा एंट्री करायची गरज नाही आहे. हे डायरेक्टली ऑथॉरिटी त्यांच्या लेवलला रिजेक्ट करून घेतील फाईल. ठीक आहे, आता आपण एखादी फाईल बघूयात.
7750. ठीक आहे. आता ऑथॉरिटी त्यांच्या लेवलला रिजेक्शन ऑफ प्रपोजल जेव्हा करणार इथे, आता इथे रिझन आहे अनदर ULV प्रपोजल. ठीक आहे. आता इथे प्रपोजल जेव्हा सर्च करेल ते सबमिट, तर इथे बघा ॲक्शनवर आला आहे. ठीक आहे. ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर आता बघा इथे रिझन पण आले असेल, इथं फायनल रिजेक्शन. आता बघा जेव्हा आपण पहिली प्रोसिजर केली की प्रपोजल ऑफलाईन मंजूर झालं होतं सिस्टीममधून, म्हणून आपण हे रिजेक्ट करत आहोत. आणि दुसऱ्यामध्ये काय रिझन दिलं आहे की ह्या एरिया आमच्या याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे ही फाईल चुकीने काउन्सिलमध्ये सबमिट झालेली आहे, हा एरिया RP अंतर्गत येतो. तर बघा इथे रिमार्क आला, दिस प्रपोजल डज नॉट बिलॉंग टू अवर एरिया ड्यू टू विच प्रपोजल इज रिजेक्टेड. द सेम प्रपोजल हॅज बीन अपडेटेड टू द करेक्शन रिजनल प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन रिजन. ठीक आहे. तर याच्यामध्ये ऑथॉरिटीला काही रिमार्क द्यायची गरज नाही आहे, ॲडिशनल रिमार्क ते देऊ शकतात. ठीक आहे. दोन्ही प्रोसेस बघितले आपण. हे बघा हे प्रपोजल नंबर रिजेक्टेड. ठीक आहे. आता ऑथॉरिटी लॉग इनला इथे जेव्हा आपण कंप्लीट प्रपोजल डिटेल आपण इथे जेव्हा ओपन करूया, ठीक आहे, त्यामध्ये सर्टिफिकेट जनरेट होणार. ठीक आहे. आता याचा स्टेटस आपल्याला इथं रिजेक्ट झाला आहे. ठीक आहे. तर याचं सर्टिफिकेट जनरेट होणार, ऑथॉरिटी याला साईन लावणार. आता इथे बघा हे रिमार्क आलेले आहेत, रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल रिफ्युजल ऑफ बिल्डिंग परमिशन कमिटमेंट सर्टिफिकेट. जे ऑनलाईन फाईल सादर झाली होती ते ऑथॉरिटीने रिजेक्ट केलेली आहे. ठीक आहे. आणि त्याचे रिमार्क सुद्धा बघा, जे ऑथॉरिटीने स्वतः दिलं होतं, ठीक आहे, टाईप करून ते प्रपोजल ते रिमार्क येईल. आणि जो इनबुल रिमार्क आहे सिस्टीम थ्रू, हे बघा, द अबो मेन्शन प्रपोजल कोड प्रपोजल नंबर, जे आपण आधी जी प्रोसिजर ऑफलाईन मंजूर झालेली आहे म्हणून हा रिजेक्ट इथे ऑटोमॅटिकली आहे. म्हणजे याने काय होणार, तुमचे प्रपोजल जे सबमिट झालेले आहेत, इन्व्हर्ट केलेले आहेत, पण तुम्ही ते ऑफलाईन मंजूर करून घेतलेले आहेत, तर ते सिस्टीममधून आपण या पद्धतीने ते रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे. तर ही प्रोसिजर होती आपली ऑनलाईन टू ऑफलाईन. सोपी प्रोसिजर आहे, याच्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही आहे. ऑनलाईन टू ऑफलाईनमध्ये जे प्रपोजल इन्व्हर्ट झालेले आहेत आणि जे ऑफलाईन मंजूर करून घेतलेले आहेत त्या ऑफलाईनची सर्व डेटा एंट्री करायची आहे. सर्व डेटा एंट्री सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. सर्व डेटा एंट्री करायची आहे फक्त, आणि ते सर्व डेटा एंट्री ऑथॉरिटीकडून अप्रूव्ह करून घ्यायची आहे. त्यानंतर जे प्रोसिजर आहे ते फक्त ऑथॉरिटीच करेल, ते त्यांच्या थ्रू ऑफलाईन म्हणजे रिजेक्ट करून घेईल. त्यामुळे यामध्ये फक्त आपल्याला प्रोसेस समजून घ्यायची होती की ऑनलाईन टू ऑफलाईनमध्ये आपल्याला काय करायचं आहे. माईक कोण आहे? ठीक आहे. ही प्रोसिजर होती आपली ऑनलाईन टू ऑफलाईन प्रपोजल कन्व्हर्टची. इझी प्रोसिजर आहे. याच्यामध्ये काही क्वेश्चन असतील आपल्याला तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकतात, आणि आपण लास्टला क्वेश्चन अँड आन्सर सेशनमध्ये घेऊयात. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला आधी हार्डशिप किंवा बिल्डिंग परमिशन. परमेश्वर सर, कुठला टॉपिक घेणार आहे आपण? बिल्डिंग परमिशन सांगून देऊ, त्याच्यानंतर मग शेवटला हार्डशिपचं ते सांगून देऊ. ठीक आहे. ठीक आहे. चालेल. मे बी ऑनलाईन टू ऑफलाईन प्रोसिजर सर्वांना समजले असेल. नाही समजले असेल तर आपण नोट डाऊन करा आपले पॉईंट काय आहेत, तर आपण लास्टला त्याचं क्वेश्चन अँड आन्सर सेशनमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. परमेश्वर सर कंटिन्यू करा. मी स्क्रीन ऑफ करतो माझी. माझी स्क्रीन दिसत आहे सर्वांना? शो होत आहे. याच्यानंतर जे आता सरांनी जे सांगितलेलं आहे पहिला टॉपिक ऑनलाईन टू ऑफलाईन कन्व्हर्सेशन. त्याच्यानंतर आपण दुसरा. हा बोला सर. सर ते लिमिट वाढवता का मेंबरची सर? अजून आमचे लातूरचे काही मेंबर ऍड व्हायचे बाकी आहे. ओके. तर मीटिंग फुल म्हणून दाखवतंय, त्यांना मेसेज येतो जॉईन करताना. ओके. ठीक आहे. तर आहेत का परमेश्वर? सर नाही. सरांना मेसेज करून दे आणि तू कंटिन्यू कर. ठीक आहे. करून दे. आता आपण बिल्डिंग परमिशन बघणार आहे, मिक्स प्रपोजल बघणार आहे.
सर्वांनी आपले माईक आहे ना ऑफ करा. जसं आता हे आपलं जे अगोदरचं जे टॉपिक मध्ये सर्व शांतपणे सर्व गोष्टी तुम्ही ऐकल्या तर सारखेच हे ऐका. कसं आहे तुमचं असं जर कॉपरेट जर केलं तर सर्व गोष्टी व्यवस्थित होईल ट्रेनिंग वगैरे. आज आपण बिल्डिंग परमिशन मध्ये मिक्स प्रपोजल पाहणार आहे. मिक्स प्रपोजलची जो प्रोजेक्ट असतो कसं क्रिएट करायचं, त्याची ट्रेसिंग कशी करायची. आता जे आता ULB नेम तुम्हाला स्टार्टिंगला जेव्हा लॉग इन करता तुमचं अकाउंट तेव्हा एक ULB नेम म्हणून येतं. त्याच्यामध्ये तुमचं ज्या ULB साठी प्रोजेक्ट क्रिएट करायचं आहे ते ULB सिलेक्ट करायचं तुम्हाला. सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर तुम्हाला क्लायंट मध्ये जायचं, टिपिक क्लायंट प्रोजेक्ट मध्ये ते क्लिक करायचं आहे. जर तुमचे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट असेल जे काही तुम्ही ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत त्याची तुम्हाला लिस्ट दिसणार. जे स्टार्ट तुम्ही नवीन असाल, तुम्हाला नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचं असेल तर इथं तुम्हाला इथं प्रोजेक्ट दिसणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी म्हणजे कोणते प्रोजेक्ट क्रिएट केलेले नसेल. न्यू प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे. न्यू प्रोजेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला नेम ऑफ सर्व्हिस आपले आपण बिल्डिंग परमिशन घेतात तर बिल्डिंग परमिशन डेव्हलपमेंट सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर प्रोजेक्टचं नाव टाकायचे. त्याच्यानंतर साईट ॲड्रेस, तुमचा जो प्लॉट आहे त्या प्लॉट जो आहे तो कोणत्या लोकेशनला आहे तिथं त्याचा साईट ॲड्रेस टाकायचा. इथं तुम्ही याच्या साईट ॲड्रेस मध्ये तुमचा सर्वे नंबर, प्लॉट नंबर सर्व मेन्शन करू शकता. फक्त मी विलेजचं नाव टाकत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा DPRP पार्ट प्लॅन JPG मध्ये अपलोड करायचं. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड नंबर जर असेल तर सिलेक्ट करायचं आहे. काही ULB मध्ये जर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड जर ऍडमिन मध्ये जर ऍड केले असेल तर शो होणार, जर ऍडमिन मध्ये ऍड केलं नसेल तर शो होणार नाही. त्याच्यानंतर रेग्युलायझेशन मध्ये ऑथराईज करायचं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ डेव्हलपमेंट, तुमचं जे प्लॉट आहे कसं आहे, LIG आहे की रो हाऊस आहे की सेमी डिटॅच आहे की डिटॅच आहे, तुमच्या ॲज पर प्रोजेक्ट नुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं. माझा प्लॉट जो आहे तो डिटॅच आहे. त्याच्यानंतर इन्सेटिव्ह FS आहे. जर इन्सेटिव्ह FS आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही येस करायचं, अदरवाईज नो. त्याच्यानंतर डेट ऑफ साईट सर्वे बाय टेक्निकल पर्सन. टेक्निकल पर्सननी त्या प्लॉटची सर्वे ज्या दिवशी केली त्याचं डेट टाकायचे. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्रपोजल, जे तुम्ही जे प्रोजेक्ट तुमचं जे बिल्डिंग आहे ते बिल्डिंगचं प्रपोजल जे आहे त्याचं टाईप काय असणार आहे, म्हणजे ते बिल्डिंग तुम्ही कशासाठी यूज करणार आहे, रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, मिक्स, एज्युकेशनल, ग्रुप हाऊसिंग, इन्स्टिट्यूशनल. आता आपण मिक्स घेत आहे तर मिक्स घेतलेलं आहे याच्यामध्ये टाईप ऑफ प्रपोजलमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एरिया लिस्ट असतो. हा एरिया लिस्ट ॲडमिननुसार येतो, जे ऑथॉरिटीला असाइन केलेले असतात. ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर फूड अफेक्टेड एरिया, जर तो प्लॉट फूड अफेक्टेड असेल तर येस करायचं आहे, अदरवाईज नो करायचं. त्याच्यानंतर लोकेशन, जो तुमचा प्लॉट आहे तो कंजेस्टेडमध्ये आहे की गावठाणमध्ये आहे की कोर एरियामध्ये आहे की नॉन कंजेस्टेडमध्ये आहे की TOD मध्ये, तुमच्या प्लॉटनुसार इथं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक लाईन, जे तुम्हाला रेड कलरमध्ये इंडिकेट करत असतात त्याच्यानुसार तुम्हाला म्हणजे ते इमिडिएटली फिलअप करायचं आहे आणि जे सिलेक्शन असेल तर सिलेक्शन द्यायचं. त्याच्यानंतर रोड डिटेल्स, तुमचा रोड बिलो 9 मीटर आहे की अबो 9 मीटर आहे ते सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्लॉट लेआउट,
तुमचा टाईप ऑफ प्लॉट लेआउट काय आहे, सँक्शन लेआउट आहे की गुंठेवारी आहे की कंपाऊंड स्ट्रक्चर आहे की नॉन सँक्शन लेआउट आहे की रॉ लँड आहे की एरिया अंडर सिटीएस नंबर आहे की सिडको आहे की MIDC आहे. तुमच्या प्रपोजलनुसार तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्ट बटन असेल, त्याच्यावर क्लिक करायचं. ओके बटनवर क्लिक करायचं आहे. जो पहिला टॅब आहे आपला प्रोजेक्ट डिटेल्स तो फिलअप झालेला आहे. त्याच्यानंतर सेकंड टॅबला आलेला आहे आपण प्लॉट डिटेल्समध्ये. प्लॉट डिटेल्समध्ये तुमची प्लॉटची डिटेल्स फिलअप करायचे. इथं झोन सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे हे प्लॉट आहे तो कोणत्या झोनमध्ये आहे, रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे की जे काही असेल. इथं आपले सरपूर ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये भरपूर झोन दिलेले आहे. ॲज पर प्रपोजलनुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मी रेसिडेन्शियल झोन विथ शॉप लाईन घेत आहे R2 मध्ये. माझा प्रपोजल मिक्स आहे. इथं भरपूर युजेस दिलेले आहे. तुमच्या प्रोजेक्टनुसार तुम्हाला युजेस सिलेक्ट करायचे. इथं तुम्हाला टिक्का नंबर, सिटी सर्वे नंबर, कसारा नंबर, गट नंबर जे काय असेल ॲज पर डॉक्युमेंटनुसार इथे तुम्हाला टाकायचं. त्याच्यानंतर प्लॉट नंबर, फायनल प्लॉट नंबर सेम. सेक्टर नंबर असेल तर सेक्टर नंबर पण टाकू शकता. त्याच्यानंतर विलेज, त्याच्यानंतर एरिया ॲज पर फिजिकल सर्वे ॲज ऑन साईट. इथे तुम्हाला प्लॉट एरिया टाकायचा तुमचा ॲज पर फिजिकल सर्वेनुसार ऑन साईट. त्याच्यानंतर एरिया ऑफ प्लॉट ॲज पर रिन्युअल रेकॉर्डनुसार पण टाकायचं आहे. माझा सेम तेवढाच एरिया आहे. त्याच्यानंतर एरिया ऑफ प्लॉट ॲज पर CTS मॅप मेजरमेंट प्लॅननुसार पण माझा तीच प्लॉट एरिया आहे. त्याच्यानंतर तो ऑटोमॅटिकली विच लेस एरिया विल बी कन्सिडर्ड. म्हणजे आता जे आपण तीन टाईपचे एरिया आपण इनपुट करत आहे, या तिन्हीपैकी जे मिनिमम असेल तो इथं कन्सिडर होईल. त्याच्यानंतर इथं जो IGR नुसार इथं तुम्हाला तुमचं सिलेक्शन येईल. तुमचं जे सर्वे नंबर असेल, आता जर सपोज दापोली व्हिलेज तालुका आहे, त्याच्यानंतर तुमचं व्हिलेज शिवाजीनगर आहे. सर्वे नंबर तुम्ही तुमचा एरिया सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानुसार तुम्हाला इथं रेडी रेकनर डेट शो होईल ऑटोमॅटिक. तर आता दुसरं पण आपण पाहू शकतो. जसं लांजा तालुका आहे, व्हिलेज गेले नगरपंचायत. नंतर एरिया सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण एरिया आहे बिनशेती झालेली जमीन याच्यामध्ये सर्वे नंबर शो झालेले आहे. सर्वे नंबर सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही जे काही इथं सिलेक्शन देणार त्याच्यानुसार तुमचं जे चार्जेस आपला डेव्हलपमेंट चार्ज असतो तो या रेडी रेकनर रेटनुसार कॅल्क्युलेट होईल. त्याच्यामुळे जे तुमचे ॲज पर डॉक्युमेंटनुसार इथं सिलेक्शन द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. इथे तुम्हाला ॲप्लिकंट टाईपमध्ये जेव्हा प्रोजेक्ट क्रिएट करण्याच्या अगोदर तुम्हाला जे KYC करतो आपण ओनरची KYC केल्यानुसार इथं टाईप ऑफ ॲप्लिकंटचे टाईप इथं सिलेक्ट करायचं आहे. जर इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल, मल्टिपल एकापेक्षा जर ओनर जास्त असेल तर मल्टिपल ओनर. जर प्रॉपर्टी फार्म असेल तर प्रॉपर्टी फार्म सिलेक्ट करायचं आहे. आता इंडिव्हिज्युअल घेतलं मी. इंडिव्हिज्युअल घेतल्यानंतर इज ॲप्लिकंटवर चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ज्या नावाने तुम्ही KYC केलेलं आहे त्या नावाचं इथं सर्च करायचं आहे. जसं की ऋषी घेतलं, माझं मी जे KYC केलं आहे त्यांचं नाव आलं इथं. त्याच्या नावावर मी क्लिक केलं. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांचं इन्फॉर्मेशन इथं रिप्ले होईल. कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, पोस्टल ॲड्रेस आणि आधार नंबर. त्याच्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॅबला
जाण्यासाठी नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही इथे इन्फॉर्मेशन सेव्ह करणार, जे प्लॉट डिटेल्स सेव्ह केल्यानंतर खाली तुम्हाला एक रो मध्ये रिफ्लेक्ट होईल टेबल, जी इन्फॉर्मेशन फिलअप केलेली असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तिसऱ्या टॅबमध्ये आपण जाऊ, अदर डिटेल्समध्ये. याच्यामध्ये जो क्वेश्चन दिलेला आहे, वेदर ॲप्लिकेशन इज ॲज पर प्रोव्हिजन ऑफ टेबल नंबर 7.1 हँगर एपीएसआय ऑफ युडिस्का. या टेबलनुसार तुम्हाला जर एपीएसआय हेच असेल तर येस करायचं आहे. ॲडिशनल एपीएसआय येस, त्याच्यानंतर ॲडिशनल एपीएसआय टेकन. तुम्ही TDR पेड प्रीमियम याच्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर रोड अफेक्टेड पण येस करून आपण इथे एरिया टाकू शकतो. अदरवाईज रोड अफेक्टेड नसेल, रोड वाइंडिंग वगैरे नसेल तर नोंद करायचं. कारण एपीएसआय ॲज पर 7.1 नुसार हँगर एपीएसआय तर मला घ्यायचं नसेल तर नो करू शकतो. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जेव्हा स्कूटी रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर इथं तुम्हाला इनपुट द्यायचं आहे. तुमच्या प्लॉटनुसार बेसिक एपीएसआय किती आलेला आहे. जर तुम्ही प्रीमियम घेतलेलं असेल तर प्रीमियम टाकायचं आहे, TDR घेतलेलं असेल TDR घ्यायचं आहे. आणि तुमचं जे टोटल बिल्टअप एरियामधून रेसिडेन्शियल एरिया किती आहे ते इनपुट करायचं आहे, आणि नॉन रेसिडेन्शियल एरिया किती आहे ते इनपुट करायचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही जर इथं जर तुमचा रेसिडेन्शियल एरिया 250 आहे, इथे रेसिडेन्शियल एरिया टाकल्यानंतर इथं तुम्हाला इनपुटसाठी जो रेसिडेन्शियल ॲन्सिलरी एरिया आहे ना, इथे इनपुट करायचं आहे. आणि नॉन रेसिडेन्शियल म्हणजे कमर्शियल एरिया इथं टाकल्यानंतर तुम्हाला इनपुटसाठी इथं नॉन रेसिडेन्शियल एरियासाठी येईल इथं डायरेक्ट. सेव्ह बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर एक्झिक्युशन डिटेल्स नो करायचे. एनी परमिशन पण नो करायचे. सेव्ह अँड नेक्स्ट. त्याच्यानंतर तुम्ही जे बिल्डिंग डिटेल्स याच्या जे आपण बिल्डिंग टॅबमध्ये आल्यानंतर इथं बिल्डिंगची डिटेल्स टाकायची. बिल्डिंगचं नाव द्यायचं, Wing1 देत आहे. माझं G+1चं म्हणजे जी माझी बिल्डिंग आहे Wing1, त्याच्यामध्ये 2 फ्लोर आहे. तर मी नंबर ऑफ फ्लोअरमध्ये काउंट इथं टाकायचं आहे, किती फ्लोअर आहे तुमच्या एका बिल्डिंगमध्ये. त्याच्यानंतर प्रिंटचे हाईट हे टाकायचं आहे, किती हाईट. त्याच्यानंतर ऑक्युपन्सी ऑफ यूज ग्रुप. आता आपण मीच घेतलेलं आहे. जेव्हा आपण प्रोजेक्ट डिटेल्स त्यामध्ये जे टाईप ऑफ प्रपोजल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे मीच घेतलं आहे त्याच्यानुसार इथं सिलेक्शन येतं. जर रेसिडेन्शियल तर इथं रेसिडेन्शियल आलं असतं. इथं मिक्स सिलेक्ट करायचं आहे. हे दोन्ही सिलेक्ट केल्यानंतर खाली एक तुम्हाला एक टेबल दिसेल रो टाईपचं. याच्यामध्ये तुम्हाला जे पहिला फ्लोर आहे ते आपला आपण शॉप घेणार आहे, तर तुम्हाला इथं सब कॅटेगरीमध्ये शॉप सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही शॉप मॉल वगैरे जे काही तुमच्या प्रपोजलनुसार तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये सर्व यूज ग्रुप दिलेले आहे. त्याच्यानंतर परत तुम्हाला ॲड करायचं आहे, कारण आपण एका फ्लोअरला शॉप घेतलेला आहे, दुसऱ्या फ्लोअरला फ्लॅट घेतलेला आहे. इथं टेनामेंट टाकायची. इथे सॅनिटेशन 1 येत आहे. याच्यामध्ये तुम्हाला सॅनिटेशन पब्लिकसाठी टाकायचं व्हॅल्यू. त्याच्यानंतर इथं खाली टिपिकल फ्लोअर, इथं फ्लोअरची डिटेल्स टाकायचे. ग्राउंड फ्लोअरचं नाव दिलं मी. त्या ग्राउंड फ्लोअरची हाईट 3.10 घेतली मी. आणि तो जो ग्राउंड फ्लोअर आहे ते मी कमर्शियलसाठी यूज करणार आहे. आणि इथं चेक बॉक्स दिलेले भरपूर. स्टील फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर, बेसमेंट फ्लोअर, पार्किंग फ्लोअर, एज्युकेशनल फ्लोअर, सर्व्हिस फ्लोअर, पोडियम फ्लोअर, टेरेस फ्लोअर, AC फ्लोअर.
जो याच्यापैकी तुम्हाला जो फ्लोर यूज हा ग्राउंड फ्लोर कशासाठी यूज करणार आहे त्यानुसार इथं चेक बॉक्सवर क्लिक करायचं. हा माझा ग्राउंड फ्लोर आहे, त्याला सिक्वेन्स मी 0 दिलेला आहे, स्पेसिफिक फ्लोर विथ इंडिकर प्लॅन. त्याच्यानंतर दुसरा फ्लोर ऍड करण्यासाठी दुसऱ्या फ्लोअरची जर डिटेल्स फिल करायची असेल तर प्लसवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरची डिटेल्स भरू आपण. नाव दिलं मी फर्स्ट फ्लोअर, त्याची हाईट 3.10 आणि जो माझा फर्स्ट फ्लोर असणार आहे तो रेसिडेन्शियल असणार आहे. याच्यामध्ये भरपूर तुम्हाला फ्लोर युजेस दिलेले आहे, याच्यापैकी तुमच्या प्रपोजलनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर सिक्वेन्स दिले मी 1 आणि माझी हे माहिती भरून झालेली आहे. आता मी सेव्ह करतो. ओके बटन क्लिक करायचं. जर आता इन केस एका प्लॉटमध्ये 2 बिल्डिंग असेल, आता एका बिल्डिंगची आपण माहिती भरलेली तर अजून एक बिल्डिंग असेल प्लॉटमध्ये सेम विंग टू त्या विंग टू बिल्डिंग मध्ये किती फ्लोर आहे, त्याचा प्रिंट एरिया किती आहे, त्याचा ऑक्युपन्सी सेम आता जे आपण फर्स्ट बिल्डिंगची डिटेल्स भरलेली आहे तसे तुम्हाला फिलअप करायचे आणि सेव्ह करायचं. तर इथं सिरियल नंबर 2 येईल आणि त्याची माहिती येणार त्या बिल्डिंगची. नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिलेक्ट बिल्डिंग. आता ऑल बिल्डिंग पण करू शकतं आणि बिल्डिंग वाईज पण मॅप टू लिस्ट करू शकतो. त्याच्यानंतर इथं सबमिट बटन येईल, तुम्हाला सबमिट करायचं आहे. जर तुम्हाला जे आपण आताची डिटेल्स सर्व टॅबची डिटेल्स फिलअप केलेली आहे याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ते प्रिंटवर क्लिक करायचं तुम्हाला. स्लो सर थोड़ा सा. हा सर. या आता जे ज्यादा होगा. हॅलो सर. सर टिपिकल फ्लोअरचे डिटेल्स कसे भरायचे सांगा. एक मिनिट. तुला एक अजून काम लायचं मला. डेवरचं सपोर्ट ॲडमिन ओपन कर, लाईव्हवरचं सपोर्ट ॲडमिन ओपन कर. बाजूबाजू डेवरती जे सॅनिटेशन टाकलेले ते सगळे लाईव्हवर टाक. सेम टू सेम. काय झालं तुला? बीटावर पण तेच का आणि लाईव्हवर पण तेच का? आता तुम्हाला एक्झाम्पल टिपिकल फ्लोर जसं बोलत आहे ना, तुम्हाला एक दाखवतो टिपिकल फ्लोर कसं करायचं. सपोज आता तुमचं टिपिकल फ्लोर आहे, तुम्ही नाव काही पण द्या. त्याच्यानंतर हाईट टाकायची, यूज सिलेक्ट करायचं आणि इथं सिक्वेन्समध्ये जे सिक्वेन्स आता आपलं 0चं जे सपोज समजा की आपलं हे वरचं जे फ्लोर आहे ना, ग्राउंड फ्लोर आहे आपला, त्याला 0 सिक्वेन्स आहे आणि त्याच्यानंतर टिपिकल फ्लोर आहे आपला, त्याची हाईट 3.10 आपलं कमर्शियल आहे. आता तुमचे 5 फ्लोर टिपिकल आहे तर तुम्ही 1, 2, 3, 4 आणि 5 हे आपले टोटल 6 फ्लोर आहे. त्याच्यापैकी 5 फ्लोर टिपिकल आहे. तर असे तुम्ही सिक्वेन्स देऊ शकता आणि सेव्ह करायचे. ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर टिपिकल नाही दाखवत. ग्राउंड फ्लोर मार्क करावं लागेल. हा, जर ग्राउंड असेल. हेलो सर, आपका अगर 1 to 5 फ्लोर आपका टिपिकल फ्लोर है तो आपको टिपिकल फ्लोर यहाँ पे मेंशन करना है, फ्लोर की हाइट मेंशन करना है, फ्लोर की यूज मेंशन करना है और यहाँ पर आपको कॉमा डाल के 1 to आपका जितना फ्लोर है उतना कॉमा डाल के पुट करना है यहाँ पे और सेव करना है. ओके सर. फाइनल सबमिट कर. जो आता आपण प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे ते फायनल सबमिट केलेलं आहे. फायनल सबमिट केल्यानंतर
आपल्याला कन्फर्म करायचं की हा आपलं जे माहिती आहे ते प्रॉपरली ऑनलाईन मध्ये फायनल सबमिट झाले की नाही प्रोजेक्ट. जे आता आपण प्रोजेक्ट क्रिएट केले बोल. तो आहे आपल्या हॅलो. प्रोजेक्टचं नाव आणि जे आता आपण माहिती सेव्ह केलेली आहे ते ऑनलाईन फायनल सबमिट डन झालेले आहे. जे खाली दाखवत आहे ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग हे आपला टीपी ग्राइंडचा पार्ट आहे जे ट्रेसिंग करून आपण फायनल सबमिट करण्यात डन आहे. याच्या नंतरचं जे सर. ट्रेसिंगचं पार्ट आहे ना ते आशिष सर घेणार आहे. हॅलो सर. हा बोला ना सर. FSI मध्ये बेसिक FSI आपण 1.1 टाकतो. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल FSI आणि कमर्शियल FSI आपण जेव्हा सेपरेट करतो ना त्या ठिकाणी तो घेत नाहीये. प्रीमियम FSI टाकल्याशिवाय तो घेतच नाहीये. त्याला काय करावं लागेल? सर आपका प्रपोजल मिक्स में है? मिक्स में है तो सर आपको मैन्युअली पुट करना पड़ेगा. हाँ मैन्युअली पुट कर रहा हूँ मैं वहाँ पे, लेकिन वो प्रीमियम लिए थे वो आगे नहीं सरक रहा है. प्रीमियम में कुछ तो भी वैल्यू डालो ऐसा बोल रहा है. प्रीमियम में अगर वैल्यू नहीं डालता हूँ तो वो आगे नहीं जा रहा है. चेक करना पड़ेगा सर. ठीक है ये सर एक काम करा तुमचा क्वेश्चन नोट करून ठेवा आमची सिनियर टीम जेव्हा जॉईन होईल. ओके सर. स्क्रीन सर लिमिट इन्क्रीज करा ना ग्रुपची. हॅलो स्क्रीन दिख रहा है सर. आमच्या इथून लातूरून काही अजून ऍड होत आहेत. हॅलो हेलो हेलो यस सर. सर थोडं ग्रुप ट्रेनिंगची लिमिट इन्क्रीज करा ना सर. ऍड होत नाहीत बाकीचे. हाँ ये एक मिनट. हॅलो हा सर सांगितलेलं आहे सरांना मी. ठीक आहे सर. थोडे 10-12 जण वेटिंग करतायत म्हणून म्हटलं. एकदा विषय चालला कारण की त्यांनी मला सांगितलं स्क्रीन दिख रहा है ना. रोल हे देणार होते. इसका ऑनलाइन का पार्ट कंप्लीट हो गया. अभी टीपी क्लाइंट से ड्राइंग सबमिट करना है. लॉगिन करेंगे हम. स्टार्टिंग से दिखा रहा हूँ. टीपी क्लाइंट लॉगिन करना है. हेलो हेलो बोलिए. एकदा त्यांना फोन कर. हेलो सर बोला. आशीष हेलो. हेलो हाँ करना कंटिन्यू करना. आवाज आ रही है ना? आ रही है. ओके. परमेश्वर सर का लॉगिन करेंगे हम टीपी क्लाइंट से. हॅलो हेलो आवाज आ रही है? हो येत आहे. कर कंटिन्यू कर. हॅलो सर बोला काय होतं. एक मिनिट आशीष. सर ते पॅच अपडेशनला 1.3.14च्या पुढे अपडेटच होत नाही. सर एवढं आपला टॉपिक कंप्लीट होऊ द्या ना. नंतर घेऊ ना आपण. क्वेश्चन आहेत आपल्याला. ठीक आहे. हाँ, ठीक अब ये ऑनलाइन में कोड जनरेट हुआ है. यहाँ पे टीपी क्लाइंट में शो कर रहा है. यहाँ से हम उसके डबल क्लिक करके ओपन करना है. त्याचं डेडिकेशन नाही का तिकडेच आहे. अभी एक ड्राइंग है. जीरो लेयर में मार्क करके मेरे डेस्कटॉप पे रखा हूँ यहाँ पर. इसे हम टीपी क्लाइंट से ब्राउज करेंगे. राइट क्लिक ब्राउज पर क्लिक करना है. लोकेशन पे जाना है आपका. जिस लोकेशन पे आपका ड्राइंग है वहाँ पे जाना है. अभी जैसे मेरा डेस्कटॉप पर है ये है ड्राइंग. इसे सेलेक्ट करना है. ओपन करना है. देन ओके. ड्राइंग इनपुट सक्सेसफुली. ओके. लेफ्ट हैंड साइड में फिर से डबल क्लिक करके यस करके ड्राइंग ओपन करना है.
हॅलो सर्वांनी मी रिक्वेस्ट आहे की माईक ऑफ करा आणि व्हिडिओ ऑफ करा. ट्रेनिंग सेशन कम्प्लीट झालं तर आपण क्वेश्चन आन्सर घेणार. तुमचे जे काही क्वेश्चन असेल नोट करून घ्या. हॅलो ड्राइंग ओपन होने के बाद एप्लीकेशन लोडेड फहीम सर, अंसारी सर अपना माइक ऑफ करा प्लीज. प्लीज माइक ऑफ करिए सर. ट्रेनिंग कंप्लीट होने दीजिए. इसके बाद अंसारी सर, क्वेश्चन आंसर. अंसारी सर, फहीम अहमद अंसारी. हेलो हेलो. फहीम अहमद अंसारी. हाँ सर. वो ऑफ करो ना, आपका माइक ऑफ करो ना. ओके ओके. वो कैमरा भी चालू है आपका, बंद करो इतना. हेलो आशीष सर जी. हेलो. यस बोलिए सर. सर जी एक ऐसा प्रॉपर ड्राइंग लो ना सर अपना. यस सर. इसके लिए लास्ट टाइम आपने बोला था कि स्टार्ट से दो नहीं सर वो बात नहीं बोल रहा हूँ मैं. सर जी एक प्रॉपर ड्राइंग लो ना. अभी प्रॉपर ही ड्राइंग लिया है सर ने. वेट तो करो सर. आपको प्रॉपर ड्राइंग में क्या सर आपको क्या इशू आ रहा है, आप बताइए क्या इशू आ रहा है सर? ट्रेसिंग पार्ट का स्टार्टिंग से इशू सर. सर ट्रेसिंग पार्ट का यूजर गाइडलाइंस में दिया हुआ है सर. सर ट्रेनिंग से जब चेक किया सर. इतना सर 2 मिनट सुनिए ना सर. ट्रेसिंग पार्ट में काफी टाइम जाता है सर. जो इम्पोर्टेंट्स लेयर है हम वही दिखाते हैं. ओके. हाँ पर सर ग्राउंड लेवल पे सर ट्रेसिंग करते हैं सर. हाँ यस. एक प्रॉपर ड्राइंग कंटिन्यू करो आशीष सर. कंटिन्यू. आशीष 2 मिनट. यस सोनार. हेलो ऐको ना. हेलो. हाँ सर. सोनार सर सुनो. आज का जो टॉपिक है ना अपना टॉपिक था आज का ऑनलाइन ऑफलाइन, ठीक है. और दूसरा था हार्डशिप और बिल्डिंग परमिशन. वो हार्डशिप का आज इम्पोर्टेंट है, इसलिए ये कवर करके वो इम्पोर्टेंट है, वो दिखाना है क्योंकि वो कंपलसरी है. अभी सेशन लेंगे ना तो उसमें आपको जो प्रॉपर ड्राइंग लेके दिखाएंगे, ठीक है. हाँ सर. तब प्रॉपर देख के ड्राइंग की सर बात कर रहा हूँ सर. वही बात कर रहा हूँ. जब ड्राइंग आती है अपनी स्पेशल टॉपिक रहेगा, बिल्डिंग परमिशन लेआउट एंड स्पेशल एक दिन रहेगा ना, तब अपन प्रॉपर ड्राइंग लेंगे, ठीक है. चालू करते हैं. एप्लीकेशन लोडेड सक्सेसफुल. ओके. अप्रूवल अथॉरिटी असिस्टंट डायरेक्टर असोसिएट डायरेक्टर बरोबर आहे. एक प्लॉट मार्क करेंगे हम रेक्टेंगल से लेके. म्हणजे अप्रूवल JMD2 आणि VCMD ते दोनच अप्रूवल. प्लॉट मार्क करना है. प्लॉट मार्क प्लॉट बाउंड्री रेक्टेंगल. सेलेक्ट. ये आपका प्लॉट मार्क हो गया ही. सिंगल लाइन. फिर फ्रंट मार्क करना है. क्रिएट प्लॉट साइड. क्रिएट प्लॉट फ्रंट बाउंड्री. सिलेक्ट फर्स्ट लाइन. फ्रंट मार्क करना है फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट. इंटर. सेम प्रोसेस. प्लॉट क्रिएट प्लॉट साइड. बैक साइड मार्क करना है तो बैक साइड मार्क करेंगे. बैक साइड पे क्लिक करना है. फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट. इंटर. सेम प्रोसेस. साइड 1 मार्क करना है. हेलो. साइड मार्क करना है फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट. हेलो. हेलो.
सर जी लिमिट बढ़ाना पड़ेगा और कुछ ज्वाइन होने के सर बाकी? गूगल का लिमिट इतना ही है सर, आप 1 by 1 आप सर ज्वाइन करके आप ट्रेनिंग अटेंड कर सकते हो सर आप। ओके। सेम प्रोसेस, राइट साइड मार्क करना है, साइड 1 साइड 2 सॉरी। इंटर ये प्लॉट के चारों साइड के कॉर्नर मार्क हो चुके हैं। अभी हमको रोड मार्क करना है। टिपिक लाइन में रोड, मेन रोड, जो भी लोकेशन है आपका, नेशनल हाईवे, स्टेट हाईवे, मेजर डिस्ट्रिक्ट, तो अभी के लिए हम सिटी रोड से मार्क आशीष सर आपका वॉइस ब्रेक हो रहा है। आशीष सर आपका वॉइस ब्रेक हो रहा है बीच बीच में। आवाज ब्रेक हो रहा है क्या? नहीं, आवाज आ रही है सर क्लियर। आपका इंटरनेट चेक कर लें। सेम प्रोसेस, रोड मार्क करना है, फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट, देन इंटर। ये आपका 12 मीटर का रोड मार्क हो चुका है प्लॉट पर। अब ग्राउंड फ्लोर एंड फर्स्ट फ्लोर, 0 लेयर में मैं एक ड्राइंग करके रखा हूँ साइड में। ये है ग्राउंड फ्लोर है, ये है फर्स्ट फ्लोर है। तो सबसे पहले बिल्डिंग मार्क करना है, बिल्डिंग में जाना है, मार्क बिल्डिंग बाउंड्री। जब बिल्डिंग बाउंड्री पे क्लिक करेंगे तो ऐसा टेबल ओपन होगा। जो आपने ऑनलाइन में बिल्डिंग नेम पुट किया है वो यहाँ पे शो होगा। तो यहाँ पे क्लिक करना है, ओके करना है। फिर मैसेज शो कर रहा है कि आपको रेक्टेंगल ड्रॉ से मार्क करना है। तो अब देख ले, रेक्टेंगल से मार्क करेंगे आपका ये बिल्डिंग लाइन। देन फ्लोर डिफाइन करना है, आपका कौन सा ग्राउंड फ्लोर है कि कौन सा फर्स्ट फ्लोर है। सेम प्रोसेस, टिपिक लाइन में जाना है, बिल्डिंग में जाना है, मार्क फ्लोर बाउंड्री पे क्लिक करना है रेक्टेंगल से। अभी के लिए मार्क पे एक टेबल ओपन होगा। यहाँ पे ग्राउंड फ्लोर पे क्लिक करना है और ओके करना है। ये आपका फ्लोरिक मार्क हो गया। सेकंड सेम प्रोसेस है, सेम कमांड से इंटर करना है, रेक्टेंगल, इंटर, ड्रॉ रेक्टेंगल, देन सेलेक्ट बिल्डिंग लाइन, फर्स्ट फ्लोर, ओके। ये हमारा बिल्डिंग लाइन और फ्लोर लाइन मार्क हो चुका है। सर टिपिकल फ्लोर रहेगा तो हर फ्लोर अलग अलग मार्क करना कि एक ही इसमें हो जाएगा सर? जब आप ऑनलाइन में जब आप पुट करते हो, हाँ ओके, जब आप ऑनलाइन में पुट करते हो कि मेरा टिपिकल फ्लोर है, हाँ, फिर उसके बाजू में आप हाइट देते हो, ओके, 3.5 का जो भी आपका हाइट है उसका यूजेस आप सिलेक्ट करते हो, जो भी है आपका रेसिडेंशियल है, क्या है, ओके। जब आप फ्लोर पर आपका सपोज 1 to 5 फ्लोर है, ओके, जब ऐसा ऑनलाइन में पुट करते हो आप, जब आपका सपोज ये टिपिकल फ्लोर है, ओके, जब आप टिपिकल फ्लोर मार्क करने जाएंगे आप, तो टिपिकल फ्लोर मार्क फ्लोर बाउंड्री सिलेक्ट करेंगे आप, ऐसा सेलेक्ट बिल्डिंग लाइन। तो ये जो नेमिंग है ना, ये नेमिंग दिखा तो आपको 1 to टिपिकल फ्लोर का नेमिंग, और ये इसमें शो करेगा। कहाँ पे? लेकिन अभी तो नहीं दिख रहा है सर। ऑनलाइन में टिपिकल फ्लोर हमने नहीं लिया है तो कैसा शो करेगा सर? तो एक ही ट्रेस करना पड़ेगा, डबल ट्रेस करने की जरूरत नहीं? नहीं, आप नेमिंग जब दोगे ना, यहाँ पे अभी यहाँ पे फर्स्ट फ्लोर हमने पुट किया है, तो यहाँ पे टिपिकल फ्लोर पे आएगा। कहाँ पे है वो टिपिकल फ्लोर का सर? परमेश्वर सर ने अभी आपको थोड़ा टाइम पहले एक्सप्लेन किया था सर आपको। हेलो आशीष, हाँ
ये कंप्लीट कर, उसके बाद उनको एडिट करके दिखा दे वो फॉर्म एक बार। ठीक है, ठीक है, ठीक वो टिपिकल कैसे ऐड करते तो। ओके, अभी ये बिल्डिंग लाइन और फ्लोर लाइन हमने मार्क किया है। अब हमें ग्राउंड फ्लोर मार्क करना है। तो ग्राउंड फ्लोर पे ऑनलाइन में हमने पुट किया था कमर्शियल, तो मार्क FSI कमर्शियल लेयर। आपका प्रपोज लाइन है या एग्जिस्टिंग लाइन है वो आपको डिफाइन करना है। अब अभी के लिए हम 1 से जाएंगे, ड्रॉ सेक्शन। तो अभी हम सिलेक्ट करेंगे S, सेलेक्ट इंटर। ये हमारा FSL लाइन कमर्शियल का मार्क हो चुका है ग्राउंड फ्लोर पे। सेकंड प्रोसेस सेम, आपका फर्स्ट फ्लोर है फ्लैट, तो फ्लैट के लिए जाएगा रेसिडेंशियल। फ्लोर में जाना है मार्क FSI रेसिडेंशियल लेयर। सेम प्रोसेस 1 या 2 आपका प्रपोज में है या एग्जिस्टिंग लेयर है वो आपको डिसाइड करना है। अब अभी के लिए हम 1 मिनट। हाँ, जो आशिष सर जे दाखवत आहे ना, जे इनपुट तुम्ही दिलेलं आहे ऑनलाईन मध्ये त्याच्यानुसार FSI मार्क करायचं आहे। तुम्ही जर इनपुट मध्ये फर्स्ट फ्लोर रेसिडेन्शियल दिलेले आहे आणि तुम्ही इथं कमर्शियल लेअर मारत आहे तर तुमचं ते स्कूटी रिपोर्ट मध्ये एरिया येणार नाही। त्याच्यामुळे जे इनपुट दिलेले आहे त्याच्यानुसार लेअर मार्क करायचं FSI। ओके, अभी प्रपोज वैल्यू से हम मार्क करेंगे 1 1 इंटर, सेलेक्ट बाउंड्री S इंटर। अभी हमारे रेसिडेंशियल लाइन है, सेलेक्ट 10 इंटर। ये रेसिडेंशियल का लेयर मार्क हो चुका है फर्स्ट फ्लोर पे। अब मार्क करेंगे हम ग्राउंड फ्लोर पे कारपेट। एक्सक्यूज मी सर, डग डिटेक्शन FSI डग डिटेक्शन कैसा होगा उसमें? हाँ, वो भी बताएंगे हम आपको। ओके सर। अभी ग्राउंड फ्लोर पे हम कारपेट मार्क करेंगे। ठीक है, अभी मेरा ग्राउंड फ्लोर पे 3 शॉप है, 1 शॉप, 2 शॉप, देन 3 शॉप। तो कारपेट मार्क करना है, टिपिकल लाइन फ्लोर मार्क कारपेट एरिया। अभी मैसेज क्या आ रहा है, सिलेक्ट बिल्डिंग। सिलेक्ट बिल्डिंग को सिलेक्ट करना है। फिर मैसेज आ रहा है सिलेक्ट फ्लोर इनसाइड सिलेक्ट बिल्डिंग। तो इनसाइड फ्लोर आपका जो ग्राउंड फ्लोर है, ग्राउंड फ्लोर के लाइन पे क्लिक करना है। फिर एक टेबल ओपन होगा आपको कि आपका कारपेट लेयर शॉप में है या फ्लैट में है। अगर आपका ग्राउंड फ्लोर शॉप पे है तो शॉप पे क्लिक करना है, नंबर ऑफ टेनामेंट पुट करना है। अभी मैं 101 पुट करता हूँ, कारपेट नेम शॉप डाल देते हैं, शॉप 1। ओके, फिर आप ड्रॉ करना है। आप B से हम जाएंगे, B बाउंड्री से जाएंगे, B इंटर, देन मिड पॉइंट से सेलेक्ट। ये आपका हो गया मार्क। सेम कमांड से जाना है, सेकंड कारपेट मार्क करना है, इंटर, सिलेक्ट बिल्डिंग फ्लोर लाइन, सेम प्रोसेस, शॉप सेकंड शॉप 102, शॉप 2। ओके, सेम कमांड B बाउंड्री से हम मार्क करेंगे, B इंटर, पिक पॉइंट। ये भी मार्क हो चुका है। सेम कमांड पे जाना है, इंटर, फ्लोर लाइन इंटर, 103, शॉप 3। शॉप 3 नेम पुट करना है, ओके बोलना है। B बाउंड्री से आपका ये 3 शॉप मार्क हो गया। सेकंड फर्स्ट फ्लोर पे जाना है, फ्लैट है हमारा, 6 फ्लैट है, 1 फ्लैट, 2 फ्लैट, 3, 4, 5 एंड 6। सेम जैसा हमने शॉप मार्क किया है वैसा हमें फ्लैट मार्क करना है। टिपिकल लाइन फ्लोर मार्क कारपेट, सेलेक्ट बिल्डिंग लाइन, सेलेक्ट फ्लोर लाइन। अब हमें फ्लैट मार्क करना है तो फ्लैट पे क्लिक करना है। नंबर ऑफ टेनामेंट के लिए अब तो 1 पुट करते हैं हम, नेम रूम्स 1।
बी बाउंड्री से हम मार्क करेंगे कारपेट। ये मैंने पहले से ही 0 लाइन में इसको ब्लॉक करके रखा हूँ। सेम हम मार्क करेंगे बाकी के कारपेट्स। फ्लैट नंबर ऑफ टेनामेंट 2, फ्लैट 2 बी बाउंड्री से मार्क करेंगे हम। ये हमारा एक सेकंड फ्लैट है, ये हमने मार्क कर दिया। अब थर्ड फ्लैट मार्क करेंगे, फ्लैट थर्ड। सेलेक्ट बी बाउंड्री लाइन, ये थर्ड फ्लोर मार्क हो गया। ये सेलेक्ट बिल्डिंग लाइन, फ्लोर लाइन, फ्लैट 4, बी बाउंड्री लाइन, 4 फ्लैट। सेम प्रोसेस, सेलेक्ट बिल्डिंग, सेलेक्ट फ्लोर लाइन, फ्लैट नंबर 5, नेम पुट करना है, ओके बोलना है। एंड बी बाउंड्री से हम मार्क करेंगे पिक पॉइंट। लास्ट फ्लैट है ये। सेलेक्ट बिल्डिंग लाइन, फ्लोर लाइन, फ्लैट पे क्लिक करना है, 6, फ्लैट 6, ओके। ये हमने 6 फ्लैट मार्क किया है। अभी स्टेयरकेस मार्क करेंगे हम। ये हमारा स्टेयरकेस है और सेकंड को हम डक दिखाएंगे। डक, ये एक डक है और ये एक डक है, ओके। अभी इस स्टेयरकेस मार्क करेंगे, फ्लोर में जाना है, इस स्टेयरकेस पे क्लिक करना है, मार्क स्टेयरकेस। अब इसमें मैसेज शो कर रहा है कि आपका स्टेयरकेस नॉर्मल है कि स्प्रिंकल है कि फायर है कि स्टेयरकेस, ये आपको डिफाइन करना है और मार्क करना है। अभी के लिए हम 1 से जाएंगे, 1 नॉर्मल स्टेयरकेस, 1 बी बाउंड्री से बी। अभी ये मार्क हो गया। ये यहाँ पे देखिए स्टेयरकेस का लेयर बन गया। फर्स्ट फ्लोर पे मार्क किया है, अभी हम ग्राउंड फ्लोर पे मार्क करेंगे। सेम कमांड से इंटर करना है, 1 पुट करना है, बी बाउंड्री से मार्क करना है, पिक पॉइंट, इंटर, ओके। अभी डक मार्क करेंगे हम, टिपिक लाइन, फ्लोर, डिरेक्शन एंड अदर, इस पे क्लिक करना है, मार्क डक। मैसेज शो कर रहा है कि आपको किस कमांड से मार्क करना है। अभी के लिए हम बी से मार्क करेंगे, बी बाउंड्री, पिक पॉइंट। आप पिक पॉइंट करेंगे तो इसमें मैसेज शो करेगा इंटर नेम, आप नेम डालिए, डक, इंटर। ये आपका डक मार्क हो चुका है। सेम प्रोसेस ग्राउंड फ्लोर के भी हम करेंगे। सेम कमांड से इंटर करना है, बी बाउंड्री, पिक पॉइंट, डक, नेम पुट करना है और इंटर करना है। अब रेफरेंस पॉइंट मार्क करेंगे हम, रेफरेंस पॉइंट, टिपिक लाइन, प्लॉट, रेफरेंस पॉइंट, मैं टाइप करता हूँ रेफरेंस पॉइंट। रेफरेंस पॉइंट का कमांड है ये। 2 हमें पर फ्लोर पे 2 रेफरेंस पॉइंट मार्क करना है, सेम लोकेशन पे। अभी हम स्टेयरकेस पे मार्क करेंगे, फर्स्ट कॉर्नर, हेलो सर, मीटिंग लिमिट बढ़ाइए ना सर, बहुत सारे वेट कर रहे हैं, प्लीज इंक्रीज द मेंबर्स लिमिट।
ग्राउंड फ्लोर पे रेफरेंस पॉइंट, फर्स्ट फ्लोर पे रेफरेंस पॉइंट मार्क किया है, इसे कॉपी करके हम ग्राउंड फ्लोर पे ले लेंगे। हेलो सर, सॉरी टू इंटरप्ट, लेकिन बहुत सारे लोग अभी अभी भी वेट कर रहे हैं मीटिंग ज्वाइन करने। हॅलो सर ऑलरेडी सांगितलंय की लिमिट तेवढीच आहे सर। गूगल लिमिट सर इतना ही है हाँ, सर, वो उसके हाँ। तो सर को अपडेट दिया है हमने कि लिमिट बढ़ाओ करके ऐसा कुछ, लेकिन गूगल की लिमिट इतनी है। उनको मैसेज किया है हमने सर को। इसको कुछ सॉल्यूशन नहीं है क्या? तो बहुत सारे लोग वेट कर रहे हैं, बहुत सारे मैसेजेस। ठीक है ना, उस सर से मैं पूछता हूँ एक बार क्या बोलते थे, वैसे मैसेज किया मैंने। स्टेट लेवल मीटिंग रहने की वजह से सर सिर्फ 100 लोगों की लिमिट बहुत कम है। हाँ सर, जो आप बोल हम नोट करके रखते हैं, नेक्स्ट ट्रेनिंग में हम ट्राई करेंगे कि वो कितने लोग ट्राई कर रहे हैं वो ऐड होने की। सर थोड़ा जल्दी होगा तो बहुत अच्छा रहेगा। चालू करते सर। अभी हमने रेफरेंस पॉइंट मार्क किया था, अभी मार्क करेंगे हम टेलीकॉम रूम। मैं टाइप करता हूँ टेलीकॉम रूम हमने टाइप किया तो टेबल शो करेगा। आप यहाँ पे साइज दिया है 3x3.4, वॉल कैबिनेट, शॉलो रूम्स, वॉल रूम्स, अदर साइज। तो अभी के लिए हम अदर साइज से मार्क करेंगे। टेलीकॉम रूम एफएसआई के इनसाइड में दिखाना है, तो अभी के लिए हम यहाँ पे दिखा देते हैं। ये टेलीकॉम रूम मार्क किया है, अभी एक ब्लॉक बन के तैयार हो गया। अभी प्लिंथ मार्क करेंगे हम, क्योंकि हमारा ग्राउंड फ्लोर ये है, तो इसके ऊपर हम प्लिंथ मार्क करेंगे। तो इसे अभी हम कॉपी करके बाहर लेते हैं 20 पर एक्सप्लोर करेंगे हम अभी, और इसको 0 लेयर में करेंगे और सेम लोकेशन पे पुट कर देंगे एफएसआई के ऊपर। प्लिंथ मार्क करेंगे, टिक लाइन फ्लोर मार्क एफएसआई मार्क प्लिंथ इंटीमेशन। क्लिक करना है, प्लीज सेलेक्ट बिल्डिंग लाइन। तो बिल्डिंग पे लाइन पे क्लिक करना है, ओके बोलना है, प्लीज मार्क ओके। फिर आपको प्लिंथ मार्क करना है। अभी ये हमारा ग्राउंड फ्लोर है, तो इसे ही हम प्लिंथ मार्क दिखाएंगे। तो सेलेक्ट से हम इसे मार्क करेंगे एस, देन सेलेक्ट लाइन इंटर। ये हमारा एक प्लिंथ लाइन हो गया मार्क। ठीक है सर। अभी कंसेप्ट डेड वॉल, टिपिक लाइन प्लॉट, कंसेप्ट डेड वॉल करेंगे तो टेबल शो होगा। बिल्डिंग नेम आपका जो आपने ऑनलाइन में पुट किया है वहाँ पे शो करेगा। ओके करना है और फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट पे क्लिक करेंगे आप। जो आपका एफएसआई मार्क हुआ है यहाँ पे आएगा, मिड पॉइंट पे क्लिक करना है और इंटर करना है। ये हमारा एक ब्लॉक बन के तैयार हो गया। अभी प्लॉट के अंदर इसे पुट करना है। अलाइन करूंगा मैं ए एल से इंटर, देन फर्स्ट पॉइंट टू दिस एंड लास्ट पॉइंट टू दिस, डबल इंटर, देन ये हमारा प्लॉट के अंदर आ गया है। सर ये वापस बताइए ना थोड़ा। सर इसमें कैसा रहता है ना, कोई एक आधा ड्राइंग क्रॉस रहता है। हाँ यस ये इतना ही। हाँ, कोई एक आधा ड्राइंग क्रॉस रहता है, तो कैसा करना है, सिलेक्ट करना है ए एल अलाइन। ओके सर। इंटर करना है, फिर इसका कॉर्नर पॉइंट पे क्लिक करना है और सेम कॉर्नर पॉइंट को यहाँ पे क्लिक करना है। ठीक है। फिर सेकंड कॉर्नर पॉइंट ये आपको डिफाइन करना है। सर आप
कहाँ से लेंगे, ठीक है सर। 2 इसमें पॉइंट आपको सिलेक्ट करना है और डबल इंटर करना है, डबल इंटर। तो ये आपका ये जो है यहाँ पे आ गया प्लॉट के अंदर। ओके ओके। फिर हम सेक्शन व्यू करेंगे, बिल्डिंग सेक्शन व्यू, ड्रॉ सेक्शन व्यू, सेलेक्ट बिल्डिंग, आउटसाइड पुट इंटर, सक्सेसफुल बोल के हो गया। अभी हम फाइल जनरेट पे डालेंगे। नॉट भी मार्क करना है, पर हमने मार्क किया है नॉट। जनरेट का करेंगे फाइल। इंटर शीट नंबर, अभी के लिए हम 2 से जाएंगे, इवन शीट से मार्क जनरेट करेंगे फाइल 2 इंटर। सर हाँ यस बोलिए सर। एक चीज आपसे पूछना था मुझे कि हमारा जो है ना अभी एक प्लॉटिंग का प्रोजेक्ट चालू है सर, जो हम लोग ने ऑफलाइन में टेम्पररी परमिशन ले लिया और अंतिम को जो लास्ट फाइनल ऑर्डर के लिए हमको ऑनलाइन करना है, तो सर कैसा सर्विस डाटा एंट्री करना है? हॅलो सर आवाज आ रहा है आपको? बोलिए बोला सर, काय म्हटलं? सर आता आपण आहे ना प्लॉटिंगचं काम चालू आहे आपला, जर आपला जर टेम्पररी परमिशन जे आहे ना ते आपण ऑफलाईन मध्ये घेतलेली आणि फायनल साठी जर आपल्याला अपलोड करायचं आहे ऑनलाईन मध्ये, तर ते कसं सर्व्हिस डाटा एंट्री करायची असतो? त्याची सर्व डेटा एंट्री करावं लागेल ना सर आपल्याला, ती कशी करायची मला ती माहिती नाही म्हणून तुम्हाला विचारतो. ठीक आहे ना, हे सेशन होऊ द्या, दाखवतो तुम्हाला कसं करायचं. ठीक आहे, ओके सर, थँक्यू सर. सक्सेसफुल हो गया ड्राइंग। नीचे आप देख सकते हैं सक्सेसफुल कंप्लीट बोल के आ गया मैसेज, आ गया है ड्राइंग सक्सेसफुली डन। शीट थोड़ा छोटा हो गया है, फाइल सबमिट करना है। हेलो, अभी सर ये शीट छोटा हो गया है, तो अभी हाँ एक तो अब अभी के लिए सर अभी मैं एक प्लॉट खाली इसमें पुट करता हूँ और एक ये भी कर देते हैं। मैं 2 शीट लेता हूँ, मैं दोनों इसमें पुट करते हैं, देन हम फाइनल सबमिट पे जाएंगे। फाइनल सबमिट, नंबर ऑफ शीट, नंबर ऑफ शीट मार्क करेंगे हम।
ओके, देन फाइनल सबमिट। फाइनल सबमिट के बाद प्लीज सबमिट हार्डशिप, ये ऐसा मैसेज है। तो इसमें क्या करना है आपको? हाँ, जे आपण जे तिसरा पॉइंट घेतला होता ट्रेनिंग मध्ये हार्डशिपचा, याच्या रिगार्डिंगच आपण ते ट्रेनिंग मध्ये ठेवला होता की बा हा जे नोटिफिकेशन येत आहे ना, हा काही एरर नाहीये। यासाठी आपण एक डॉक्युमेंट पण अपलोड केलेला आहे लाईव्ह साईटवर महावस्तूवर। FAQ मध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट पाहू शकता। ते हे हार्डशिपचं जे हे आलेलं फायनल सबमिट करता इश्यू, ते तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीन अनशेअर करा, अनशेअर कर स्क्रीन। बता बघ। माझी स्क्रीन दिसत आहे ना? आता हे मला प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे मी। जे आपला तिसरा पॉइंट होता ते हार्डशिप च होता। तर हार्डशिप ऍप्लिकेशन प्रोसेस कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवतोय। आता हे मी कॅड फाईल ओपन करत आहे। हार्डशिप सर्व्हिसचा पर्पज असा आहे की तुमची जे हे बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिक्वेस्टसाठी म्हणजे कन्सेशन रिडक्शन देऊ शकता तुम्ही हार्डशिपद्वारे। पण त्याच्यामध्ये असं आहे, तुम्ही FSI आणि पार्किंग आणि सेटबॅक याला तुम्हाला म्हणजे नॉट एलिजिबल असणार आहे कन्सेशन आणि रिडक्शन अंडर हार्डशिप। जे स्क्रुटनी रिपोर्ट म्हणजे फेलर येणार आहे ना, त्यासाठी आपण तुम्ही जे म्हणताय ते क्लिअर सांगा ना जरा, सर समजत येत नाही काय म्हणताय ते, जरा क्लिअर समजवा ना। सर हार्डशिप मध्ये काय राहतं, जेव्हा आता आपण फाईल सबमिट करू ना, फायनल सबमिट करताना तुम्हाला एक मेसेज जनरेट होईल हार्डशिपचा, प्लीज एंटर हार्डशिप। हा प्रत्येकाला होईल फायनल सबमिट करताना, ठीक आहे। तर तो हार्डशिपला कसं प्रोसीड करायचं तो सांगत आहे त्याच्याबद्दल। आता हर सबमिशनला हार्डशिपचा मेसेज येणार का आपल्याला? हा बिल्डिंग साठी, बरोबर। त्याच्यामध्ये फेलर बंगलो वगैरे असला तर काय म्हटलं? बंगलो असला तरी पण हार्डशिपचा मेसेज येणार का? सर मी का म्हणत आहे तुम्हाला, तुमच्या हार्डशिप मेसेज कधी येईल जेव्हा तुम्ही रिपोर्टमध्ये फेलर जर आले असेल त्यासाठी, तर ते प्रोसेस कशी करायची मी दाखवतो तुम्हाला। जर काही त्याच्यामध्ये क्वेश्चन वगैरे विचारले असेल ना, आमची सिनियर टीम जॉईन होणार आहे, नोट करून घेतलं। आता हे फायनल सबमिट करत आहे आपण, तेव्हा आपल्याला हे मेसेज येत आहे फायनल सबमिट करता वेळेस। म्हणजे माझी फाईल जनरेट झालेली आहे, जनरेट झाल्यानंतर आपण ऍडजस्टमेंट केलं आणि फायनल सबमिट करता वेळेस हा एरर येत आहे। ते काय करायचंय, तुमच्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं लेफ्ट साईडला हार्डशिप म्हणून आहे, तिथं क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर जे आपल्या रिपोर्टमध्ये फेलर आहे ते इथं तुम्हाला शो होईल। तर ते आपण रिपोर्टमध्ये पण पाहू शकतो। आपले रिपोर्ट ओपन करायचे, परत सांगा सर प्लीज, परत सांगा। हे बघा, आपण आपली फाईल जनरेट केली, स्कूटी रिपोर्ट जनरेट केल्यानंतर आपले शीट जनरेट होते, त्याच्यामध्ये आपण ऍडजस्टमेंट करतो। म्हणजे त्या जे आपण ट्रेसिंग केलेला पूर्ण पार्ट त्याच्यामध्ये मूव्ह करतो आणि आपण नंबर ऑफ शीट मध्ये जातो आणि नंबर ऑफ शीट मध्ये आपण सिलेक्ट करतो। त्याच्यानंतर आपण फायनल सबमिट करतो, तेव्हा हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल। या नोटिफिकेशनला कसं हे करायचं त्यासाठी मी सांगत आहे। ओके करायचं आहे, ओके केल्यानंतर टिपिक लाईन मध्ये जायचं आहे, जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवर जायचं आहे। जसं की हा माझा प्रोजेक्ट आहे, ओपन करायचं आहे। त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला हार्डशिप म्हणून एक ऑप्शन आहे टॅब, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेबल शो होईल, त्याच्यामध्ये राईट साईड मार्जिन, लेफ्ट साईड मार्जिन, रिअर साईड मार्जिन, स्टेअरकेस
हे माझ्या रिपोर्टमध्ये फेलर आलेलं आहे, त्याच्यामुळे हा इथं ऍड झालेलं आहे. त्यासाठी तुम्ही हे आपलं हार्डशिपचं पर्पज असं आहे की तुम्हाला काही ड्रॉइंगमध्ये जे फेलर्स आलेले आहे ते कन्सेशन आणि रिडक्शन रिक्वेस्ट करण्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. तर इथं तुम्हाला जर यस करायचं आहे, आवाज होतोय आपलं एक ग्रीन व्हॅल्यूज रिगार्डिंग तिकीट होतं इथे यस करायचं. हार्डशिप म्हणजे काय सर? व्हॉट्सअप करा ना. सर हार्डशिपचं मी तेच सांगत आहे, एखाद्या बिल्डिंग परमिशनचं तुम्ही प्रपोजल क्रिएट केलेलं आहे आणि तुम्हाला त्या प्रपोजलमध्ये काही फेलर्स आलेले फेल, जसं की माझी साईट मार्जिन फेल आलेली आहे, तर आपल्याला जर त्यासाठी आपल्याला कन्सेशन रिडक्शन रिक्वेस्ट करायचे घ्यायचे, तर त्यासाठी आपण हे यूज करतो हार्डशिप. थोडक्यात म्हणजे UDCPR प्रमाणे काय जर बसत नसेल तर ते दाखवतं एरर तिथं. ॲज पर UDCPR नुसार तुम्हाला जर तसं रिक्वायर्ड वाली म्हणजे तुम्ही जस्टिफिकेशन देऊ शकता तुम्ही. सर्वात खालचे यस करायचं राहिलं सर. हॅलो, सर्वात खालचे यस करायचं राहिलं. हा सर, मी प्रोसेस करू द्या. तुम्ही तुमचे जे काही क्वेश्चन असतील ना ते आपण नंतर घेऊ याच्याबद्दल. इथं जस्टिफिकेशन द्यायचं आहे तुमचे आणि सेव्ह करायचं आहे. डेटा अपडेट सक्सेसफुली आणि ओके करायचं आहे. त्याच्यानंतर परत आपल्या कॅड फाईलवर जायचं आहे, फायनल सबमिट करायचं. आता तो जे नोटिफिकेशन येत होता ना ते निघून जाईल आणि फायनल सबमिट होऊन जाईल आपली फाईल जी असेल ती. हे बाय डिफॉल्ट का नाही होत? हेलो हाँ बोला सर. अभी फाइनल सबमिट का टाइम ना एक एरर लिख के आता है, एरर बैर आर्गुमेंट टाइप कॉन्स न्यू, हर प्रोजेक्ट के अंदर आता है खाली. सर ये क्या हुआ है, मेरी जो ट्रेसिंग है ना ये हो गई, एक्सपोर्ट हो गई, इसकी वजह से वो एरर आया है. अच्छा ओके सर, थँक्यू सर. चालेल. परमेश्वर सर. हां बोला ना. आरिफ सरांना जॉईन करायला लाव. ठीक आहे. हे कोणाला कळालं ना? हॅलो, त्याची प्रोसेस केलेली मी. सर ती हार्डशिपची प्रोसेस एकदा रिपीट करता का सर, सांगा. हॅलो, चालेल ठीक आहे, रिपीट करतो तो. आरिफ सरांना जॉईन करायला लाव आणि ते परत दाखव त्यांना. हा चालेल. आशिष सर. हॅलो, 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 स्क्रीन दिख हेलो. रहा है सर? हेलो. हाँ. हेलो. हेलो. हॅलो बोला. हॅलो. हा बोला सर. हे जे हार्डशिप प्रीमियम केल्यानंतर तो रिपोर्ट जो आपला जनरेट होतो तो करेक्ट होतो की ॲज इट इज फेल जरी असला तरी तो पुढे जातो फक्त? नाही पुढे जातो फक्त. म्हणजे काय होतं, हा जे आपल्या रिपोर्ट मध्ये फेल आलाय पण तुम्हाला वाटत आहे की हे UDCPR बरोबर आहे, ओके टाकायचं आपल्याला आणि प्रोसीड करायचं. ते काय होतं, हार्डशिपचे जे पॉईंट आहेत, जे रिमार्क आहे ते ऑथॉरिटीला दिसेल. रिपोर्ट तर फेल आहे, ऑथॉरिटी चेक करतात ना की त्यांच्या लेवलला रिपोर्ट तर फेल आहे, त्यांना हे रिमार्क आणि हे जस्टिफिकेशन त्यांना कन्सेशन अँड रिलॅक्सेशन मध्ये दिसेल. ओके आलं लक्षात.
आणि ट्रेसिंगशी संबंधित आणखी एक पॉइंट होता. हा सर बोलिए सर. ट्रेसिंगशी संबंधित असा पॉइंट होता की आता जसं पूर्णपणे कमर्शियल हा फ्लोअर घेतलेला आहे, पण याच्यातला जर स्टेअरकेस पार्ट आपल्याला रेसिडेन्शियल करायचा असेल किंवा रेसिडेन्शियल असेल, तो फक्त रेसिडेन्ससाठी यूज होते, तर मग असं मिक्स असेल तर त्या ओव्हरलॅप होतात ना सगळ्या पॉलीलाईन. बरोबर. त्याला कसं मॅनेज करायचंय? सर मग काय करायचं, तुम्ही FSI जी लाईन मार्क करायची रेसिडेन्शियलची, ती एकदा 0 लेअर मध्ये मार्क करायची, त्याला मूव्ह करा बाहेर. ओके, FSI मार्क करा रेसिडेन्शियल आणि त्याला मूव्ह करून परत FSI वरती ओव्हरलॅप केलं तर चालेल. अच्छा, मग ते ओव्हरलॅपिंगचा मेसेज येणार नाही थोडक्यात? नाही येणार नाही. येस. ओके ओके, ठीक आहे. AutoCAD मध्ये थोडे restriction आहेत. हा, आणि त्याच्यात बऱ्याचशा ठिकाणी कसं असतं की शॉप्स असतात, शिवाय खाली रेसिडेन्शियल पार्ट असतो. तर मग ते शॉप्स आणि कमर्शियल पार्ट आणि रेसिडेन्शियल पार्ट तो ज्यावेळेस ओव्हरलॅप होतो तर ती अडचण येत असते त्यावेळेस ओव्हरलॅपिंग. मग ते काय करा, तुम्ही एक FSI मार्क करा त्यात. ओके, एक FSI मार्क केल्यानंतर दुसऱ्या FSI ची पॉलीलाईन 0 मध्ये ट्रेस आउट करून घ्या आणि त्याला बाजूला काढून त्यात रेसिडेन्शियल FSI चं लेअर मार्क करा. मग त्याला आणि ती त्याच्यावर पेस्ट करायची तिथे. येस, मग त्यानंतर तुम्ही मूव्ह करून ठेवून देऊ शकता. ओके ओके ओके, ठीक ठीक. हॅलो, एक बोलू? हॅलो हॅलो. येस सर, मी हार्डशिपचं आता सॉल्व्ह केलं, पण तो होतच नाहीये, पुढे प्रोसीड होत नाहीये. एक काम करा, तुम्ही जनरेट केल्यानंतर फाईल तुमची AutoCAD ओपनच ठेवायची फाईल. ओके, त्यानंतर येस TP क्लायंट ऍप्लिकेशन आपलं आहे, त्यात AutoCAD च्या वरती आपल्या हार्डशिपचं दिसतं. बरोबर आहे, त्याच्यावरती क्लिक करा. ओके, तुम्हाला फेल एंटिटीज सगळे दिसतील तुम्हाला. एकच आहे माझी, यस केली मी, त्याला सेव्ह करतोय. हा नाही, मग काय करा, तुम्ही त्याच्यात